नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. जर तुम्ही आधीचे व्लॉग नसतील बघितले तर पहिले जाऊन आधीचे व्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला सिक्वेन्स वाईज कळेल. कारण आता आम्ही आहोत आंध्र प्रदेशमधील पिठापूर इथे, जिथे आम्ही श्रीपाद वल्लभ देव मंदिरात काल होतो. आजही मी सकाळी जाऊन आले, तर त्याचाही व्लॉग आहे, तर ते तुम्ही बघा. आणि आता आम्ही इकडे जे जवळ म्हणजे जे मंदिरं आहेत किंवा इकडे तुम्ही जर पिठापूरला आलात तर तुम्ही कोणते कोणते मंदिर व्हिजिट करू शकता किंवा कुठल्या जागी तुम्ही जाऊ शकता, अजून कुठले इकडे मंदिर आहेत जे की महत्त्वाचे आहेत किंवा ज्याच्या मागे काहीतरी स्टोरी आहे किंवा काहीतरी इम्पॉर्टन्स आहे, जसे की तीर्थपीठं वगैरे तीर्थक्षेत्र असतात किंवा काही मंदिरांचं महत्त्व असतं, मठ असतात, ते तुम्ही इकडे आल्यावरती जवळपास असतात किंवा इकडे आलात तर ते व्हिजिट केले पाहिजे, तिकडे जाऊन आलं पाहिजे, असं काही आहे. तर ते आता आम्ही सगळे आज व्हिजिट करणार आहोत, तर त्याचा हा व्लॉग असणार आहे. सो हा व्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. आणि आता आम्ही निघतच आहोत, मी रेडी झालेले आहे आणि आता आपण जाऊयात आणि बघूयात. मी सगळी डिटेल इन्फॉर्मेशन या पूर्ण व्लॉगमध्ये देणार आहे. तुम्ही कसे जाऊ शकता, कुठे कुठे जाऊ शकता वगैरे, कसे जाऊ शकता आणि कसं काय करू शकता मॅनेज, तर हे सगळं मी सांगणार आहे. सो स्टे ट्यून इन द व्हिडिओ आणि आता आपण चला निघूया. सो गाईज, पहिले आम्ही श्रीपाद वल्लभ स्वामी दत्त मंदिर इथे आलो आहे. पहिले इकडचं दर्शन घेऊ आणि मग बाकीच्या मंदिरांचे दर्शन घ्यायला सुरुवात करूयात. चला तर मग. तर मंडळी, इकडे फिरण्यासाठी आम्ही रिक्षा केलेली आहे, म्हणजे जशी तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये बघितलीत ना, ती तशीवालीच रिक्षा, 2 रिक्षा केलेल्या आहेत आज आम्ही. आणि आता मी तुम्हाला थोडंसं बाहेरचा व्ह्यू दाखवते की आम्ही रिक्षात बसून कसं वाटतंय. आणि बाकी तर आज आमचं असं ठरलं आहे की 5-6 डेस्टिनेशन्स करायचे आहेत, म्हणजे मंदिरं फिरायचे आहेत. सो त्यासाठी आता आम्ही निघालो आणि तुम्ही बघू शकता ऊन किती लक्क आहे. बाहेरचं जे व्ह्यू आहे ते एकदम ब्राईट असं दिसतं. वाव, समोर तुम्ही बघू शकता हे एक मंदिर आहे की काय आहे, आय डोंट नो, बट त्याचा कळस दिसतोय आणि हे खूप सुंदर दिसतंय. सो अच्छा, ओके. तर आम्ही पोचलेलो आहोत. हेच आहे आमचं फर्स्ट डेस्टिनेशन, म्हणजे पहिलं जे आम्ही मंदिर व्हिजिट करणार आहोत ते हेच आहे. तर तुम्ही हे बघू शकता, हे स्वामी समर्थांचं मठ आहे. तर तुम्ही इकडे लिहिलेलं आहे ते बघू शकता, स्वामी समर्थ मठ, श्री क्षेत्र पिठापूर. तर चला, आता एक रिक्षात आमची पोचलेली आहे. तर मंडळी, इथे एंटर करतानाच तुम्ही बघू शकता असं पाण्याचं हे ठेवलेलं आहे, जिथे आपण पाय धुवून जाऊ शकता. आणि एवढं ऊन आहे तर ते पाणी पण गरम झालं आहे. आणि मग तुम्ही आतमध्ये बघू शकतात की स्वामी समर्थांचं जे मठ आहे ते असं आहे, हे त्याचं एंट्रन्स आहे. आणि आम्ही सगळे कॅप वगैरे घेऊन आलो आहे, कारण का एवढं ऊन आहे तर. आणि सगळे आम्ही सेम कॅप घेतल्या. तुम्ही बघू शकता इथे, ओ पायऱ्या तर एवढ्या तापल्यात ना यार. ब्लॅकवाल्या तर जास्तच तापल्यात, व्हाईटवाल्या तर ठीक आहे. तर आता आपण पटापट पायऱ्या चढून वरती जाऊयात. आतमध्ये शूट करायला अलाउड नव्हतं, सो पण छान आहे आतमध्ये. आणि इकडे तुम्ही बघू शकता प्यायच्या पाण्याची सोय केलेली आहे, कारण की एवढ्या उन्हातून चालत आलं तर त्याची गरज आहे. हे बघा, हे आहे ते मठ, खूप सुंदर आहे आतमध्ये. पण म्हणजे ग्रंथ वगैरे वाचत पण होते लोक, म्हणून मी शूटच नाही केलं. आणि तुम्ही बघू शकता इकडे असं एरिया आहे खूप मोठा. इकडे गार्डन का ओपन स्पेस आहे आणि इथे पण खूप जास्त स्पेस आहे. आणि तुम्ही बघू शकता ऊन तर भाई इथे प्रचंड आहे, म्हणजे ना डोळ्याला अक्षरशः त्रास होतो. तर हे तुम्ही मागे मठ बघू शकता, हे स्वामी समर्थांचं मठ होतं. आणि आता आम्ही इकडूनच चालत चाललेलो आहोत आमच्या इथलं दुसरं मंदिर, म्हणजे जे डेस्टिनेशन आहे जे काय ते बघायला. सो ते वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे, म्हणजे इकडून तुम्ही थोडंसं वॉकिंग डिस्टन्स केलं तर तुम्हाला जवळच आहे ते. आणि इकडे आल्यावरती तुम्ही बघू शकता भव्य मोठं असं चप्पल स्टँड आहे, तर इथे चप्पल काढायचे आहेत. आणि हे आहे गोपाळ बाबा मठ आश्रम. तर हे स्वामी समर्थांच्या मठांपासून 3-4 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे, म्हणजे जवळच आहे. कॅप तर मी घातले पण ती सारखी खाली येते, पण नाही घातली तर ऊन पण जास्त लागतं, त्याच्यामुळे घालायलाच लागेल, बिकॉज देर इज नो अदर ऑप्शन. म्हणून आता मी तुम्हाला दाखवते की. तर आता आम्ही आलेलो आहोत, तुम्ही बघू शकता इकडून असं स्टार्ट आहे आणि इकडे भरपूर लोक पण आहेत. आणि इकडे पण चप्पला काढायला आहे, म्हणजे तिकडे चप्पल स्टँड आहे पण इकडे लोकांनी चप्पल खाल्ली का, बिकॉज इकडे ऊन आहे आणि पाय भाजण्याची जास्त शक्यता आहे, कारण का ते चप्पल स्टँड आणि ह्याच्यात खूप जास्त डिस्टन्स आहे, म्हणून मोस्टली लोकांनी इकडेच चप्पल काढल्यात. तर आता आपण इकडे पोचलेलो आहोत. आणि हे इकडे ग्राउंड आहे वाटतं मोठं असं.
आता इकडे आपण बघूया, तिथे तर लोक पण भरपूर आहेत, रेस्ट करतात. तर जे गोपाळ बाबा आहेत, ज्यांच्या आम्ही आश्रमात म्हणजे मठात आलेलो आहोत, तर त्यांची माहिती या फलकावर लिहिलेली आहे. तिथूनच पुढे आल्यावरती हे एक मंदिर आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता हे वडाचं झाड आहे. नाही पिंपळाचं आहे वाटतं. आणि इकडे आजूबाजूला बाबांचे सगळे फोटो लावलेले आहेत, म्हणजे खूप छान असं. आणि इकडे तुम्ही बघू शकता ही देवाची मूर्ती आहे, जी खूप छान आहे, म्हणजे अशी निरीक्षण करण्यासारखी आहे. त्यानंतर आम्ही गेलो अखंड धुनी बघायला. मग नंतर सगळ्यांचं मिळून असा एक नारळ तिकडे चढवला. आणि इकडे असं चालता चालता तुम्ही वरती बघू शकता की गोपाळ बाबा यांनी काय केलं, किंवा त्यांच्या लाईफ स्टोरी सांगणारे असे फोटोज सगळे इकडे लावलेले आहेत. आणि या साईडला पण त्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे, बट ते त्यांच्या लँग्वेजमध्ये, तमिळमध्ये आहे, तेलुगू. आणि इकडे तुम्ही बघू शकतात की इकडे पण मंदिरं आहेत, म्हणजे आता इकडे तर छोटंसं आहे, समोर तुम्ही बघू शकता की एक टेम्पल सारखं काहीतरी आहे. आणि इकडे पण काहीतरी आहे आतमध्ये. तर इकडे आहे श्री भीमाशंकर स्वामी वरू यांचं मंदिर. नंतर हे तुम्ही बघू शकता उंबराचं झाड आहे आणि त्याच्या खाली असं पादुका ठेवलेल्या आहेत. आणि त्या झाडाला पण किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या बाजूला असं दत्तांचा फोटो ठेवलेला आहे देवाऱ्यामध्ये. आता आपण इथल्या दुसऱ्या एका मंदिरात आलेलो आहोत. जे तुम्ही बघू शकता हे मंदिर श्री गोपाल बाबा यांचंच आहे. तर त्यांचे काही फोटो आहे किंवा त्यांचं काही साहित्य आहे ते इथे ठेवण्यात आलेलं आहे. तर आता इकडे आहे कालभैरव मंदिर आणि इकडे तुम्ही बघू शकता शंकराची अशी छोटीशी छान पिंड आहे, नंदीबैल आहेत आणि हे कालभैरवाचं मंदिर आहे पण तिथे लॉक आहे. तर मंडळी आमचे 2 ठिकाणं तर फिरून झालेले आहेत. आता आम्ही तिसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत, पण हे थोडंसं लांब आहे, लॉंग डिस्टन्स आहे. तर तुम्ही बघू शकता आता जवळ आलेलं आहे मी. आता हे ॲक्च्युली असं घाटासारखं आहे, म्हणजे चढण आहे. मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते. घाट जे आहे ना भारी, आणि तुम्ही इकडून खालचा व्ह्यू बघू शकता, म्हणजे ॲक्च्युली असं डोंगरावरती टाईप मंदिर आहे. तर आता आम्ही ऑलमोस्ट भरपूर वरती आलेलो आहोत, म्हणजे आता आम्ही पोचूच जवळ. सो गाईज फायनली पोचलेलो आहोत, कारण का इकडे एक बोर्ड तर दिसलेला आहे वे डाऊन, बट आम्हाला वे अप जायचं आहे, म्हणजे आम्हाला मंदिरात जायचं, ते खाली जायचा रस्त्याचा बोर्ड होता. सो हिअर वी आर, आम्ही पोचलेलो आहोत अण्णावरमला. सो हे आहे अण्णावरम येथील मंदिर. सो आपण बघू शकता आपल्याला एवढ्या पायऱ्या चढायच्या आहेत. सो लेट्स गेट स्टार्टेड. कारण का आपल्याला पायऱ्या चढून चढून भरपूर वरती जायचं आहे, कारण का ते तुम्ही बघू शकता मंदिर किती वरती आहे. आणि मी तुम्हाला हे असं बाकीचं दाखवते. आणि इथे ॲटलिस्ट कार्पेट टाकलं आहे, म्हणजे पाय तरी नाही भाजणार. आणि आजूबाजूचा व्ह्यू असा आहे. आणि हे आहे ते मंदिर. मला तर काय समजत नाही आहे, बट तुम्ही गुगल ट्रान्सलेट करू शकता. आता मी व्हिडिओ करते तर मी ते नाही करू शकत. आणि इकडे तुम्ही बघू शकतात की इकडे असे छोटे छोटे शॉप्स आहेत, म्हणजे दुकानात. हे लाईटचं काय होतं. आणि इकडे पण ह्या साईडला पण शॉप्स आहेत. भाई फॅन बघा केवढा मोठा आहे, पहिल्यांदा बघते मी एवढा मोठा फॅन. आणि इकडून आपल्याला अजून ह्या पायऱ्या चढून वरती जायचं आहे, कारण का वरती मंदिर आहे. आणि इकडे तर तुम्ही बघितलंच की इथे असं मार्केट टाईप आहे, म्हणजे भरपूर सारे शॉप्स आहेत. हा पूर्ण एक असा मधला एरिया आहे जिकडे की सगळे शॉप्सच आहेत. चला चलो. सो गाईज हे आहे श्री सत्यनारायण मंदिर अण्णावरम. सो मच एक्सायटेड टू गो. तर चला आता जाऊन दर्शन घेऊयात. तो इकडे पण तुम्ही बघू शकता की इकडे पण हे मंदिर आहे और समथिंग. नाही मंदिर तर नाही वाटत आहे. ते होम वगैरे करतात ना, विधी वगैरे, आय थिंक त्यासाठीचं हे आहे. कारण त्याच्यामध्ये तर नेट लावलं, फक्त मध्ये ते असं
होम करताना असतं तेवढंच दिसतंय. तर आता तुम्ही हे मंदिर बघा यार, किती सुंदर वाटतं. आणि हे मी तुम्हाला आता ओव्हरऑल बाजूला दाखवते. इकडे दिवे वगैरे लावले जातात. आणि हा बघा, हा खालचा व्ह्यू आहे. इकडे ही नदी पण आहे वाटतं. आणि यार म्हणजे आम्ही खूप वरती आलो. तुम्ही बघू शकता मंदिर डोंगरावरती आहे. आणि हा असा ओव्हरऑल व्ह्यू मी तुम्हाला दाखवला, कारण का हा खूप मोठा स्पेस आहे, खूप मोठा एरिया आहे जिथे आम्ही आलेलो आहोत. आणि तिकडे असे भरपूर भरपूर मे बी छोटे छोटे मंदिर असतील, किंवा मग अशी मी जसं दाखवलं मार्केटचा एक छोटा एरिया आहे. छोटा नाही म्हणजे असा मोठाच आहे तो. आणि इकडे हे स्टॉल आहे जे तुम्ही खायला घेऊ शकता. वाव, इकडे तुम्ही बघू शकता की गोशाला पण आहे. इकडे खूप साऱ्या गायी वगैरे आहेत आणि त्यांना तुम्ही खायला वगैरे देऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला तिकीट काढावं लागेल. त्याची काही फीज आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तिकडे आतमध्ये जाऊ शकता. तर आणि इकडे तुम्ही बघू शकता, वाव यार, इकडे असं स्टॅच्यूज, मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता की कृष्णाची छान मूर्ती आहेत आणि बाजूला गोपिका आहेत. तर खूप छान वाटतं यार हे. आणि इकडे बाजूलाच गोशाळा आहे. आणि अजून काय आहे तुम्ही बघू शकता. मला पण आतमध्ये जायचं मन करतंय. त्याची एंट्री त्या साईडनी आहे. आणि हा मंदिर आहे. मोस्ट इम्पॉर्टंट गाईज, इकडे फोन्स वगैरे काहीच अलाउड नाही आहे. तुम्हाला तिकडे फोन्स म्हणजे ते लोक घेतात फोन चेक करताना, सिक्युरिटी गार्ड. तर तिथे तुम्हाला ठेवावे लागतील. आणि जेव्हा तुम्ही दर्शन वगैरे घेऊन रिटर्न याल तेव्हा ते तुम्हाला वापस तिकडून कलेक्ट करायचे. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज असा येत असेल, म्हणजे त्यांचे जे गाणी वगैरे चालू आहेत यार, खूप छान वाटतं ऐकायला. इट्स जस्ट ऑसम. आणि इकडे तुम्ही बघू शकता हे पण एक मंदिर आहे वाटतं. आणि इकडचं यार आर्किटेक्चरचं जे काम आहे ना, जस्ट ऑसम भाई. आय जस्ट लव्ह दॅट. आणि हे आहे श्री स्वामी वरी नित्यनारायण कला मंडप, म्हणजे इकडे काहीतरी होत असेल. आणि हां, इकडे पण वरती आम्ही जेव्हा मंदिरात गेलेलो ना, तेव्हा तिथे लिटरली लग्न वगैरे करून घेतात. म्हणजे तिकडे भरपूर सारे कपल्स आले होते, 2 आम्ही बघितले. आणि इकडे वॉशरूम फॅसिलिटी पण आहे. सो ही आहे आमची सवारी. आणि आम्ही आलेलो आहोत आता टी टाईमला, म्हणजे आता 5 वगैरे वाजलेले आहेत. सो आता आम्हाला हवा आहे चहा. म्हणजे बघा, एवढं ऊन आहे बाहेर तरी पण आम्हाला चहा हवा आहे. आणि या शॉपचं जे काय नाव आहे यांडू बनवणं, जे मला काहीच कळत नाही आहे. सो आपण आता इकडे मस्तपैकी एक चहा घेऊयात. फक्त मला इकडे हे टी टाईम लिहिलं आहे तेच वाचता येते, बाकी जे काय लिहिलं आहे काहीच नाही माहिती. आणि ह्या 2 रिक्षा आहेत ज्याच्यामधून आम्ही आज पूर्ण दिवस प्रवास करतोय. सो गाईज, आमचा चहा आलेला आहे. पण गाईज, इथल्या चहाला आपल्यासारख्या चहाची चव नाही आहे. पण ठीक आहे, आता सध्या ह्या चहांवरतीच भागवायला लागते, काय करणार. कडक असं चहा घेऊन झालेला आहे. सो आता मी निघतोय बॅक टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. आणि चला आता जाऊयात मस्तपैकी. छान वाटते सगळे डेस्टिनेशन्स फिरून, सो मच एक्सायटेड. सो अजून कुठे कुठे फिरणार आहोत, अजून कुठल्या टेम्पल्स व्हिजिट करणार आहोत, त्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. तर आता आपण थोड्याच वेळात इथून निघूयात. आणि बोला, यांचा चहा काय अजून संपत नाहीये. गाईज, नाव लेट्स गो. आता आम्ही इकडच्या एका पुढच्या मंदिरात आलेलो आहोत. आणि हे बघा, कॅमेरामॅन जसं की आमचा वेट करताय. हे आमचे ठाणे ब्रँचचे मेंबर आलेले आहेत. ठाणे ब्रँच ऑफ WRC ऑफ ICI यांचे मेंबर्स आलेले आहेत. फार दुर्मिळ आलेला आहे त्यांना बघण्याचे. आता एक एक करून ते खाली उतरतील. बघा, आमच्या निलिमा मॅडम उतरतील आता, ठाणे ब्रँचच्या अकाउंटंट. हां, थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल आता. मॅडम, हां, पोलो कारमधून त्यांचं आता आगमन होईल बाहेर. हां, या आमच्या अंजू मॅडम आणि या मंजू मॅडम, आमच्या निलिमा मॅडम आलेल्या आहेत. धन्यवाद मंडळ, आभारी आहे तुमचं. तुम्ही आल्याबद्दल. सुद्धा मॅडमही आलेल्या आहेत. चला आता एक फोटो घ्या तुमच्या AC कारमधून, बरोबर, पटापट. तर आता आम्ही आलेलो आहोत अनगा दत्त मंदिर इथे. तर तुम्ही बघू शकता इकडे समोरच तळं आहे. आणि या असं क्यूट असा
स्वॅन आहे, हंस. आणि इकडे चप्पल काढायचं आहे आणि चप्पल काढून पाय धुवून मग मंदिरात जायचं आहे. तर मंदिराच्या समोरच तुम्ही बघू शकता श्री दत्त सरोवर, म्हणजे सरोवर आहे हे समोरच. आणि त्याच्या समोरच हे मंदिर आहे जे की आहे श्रीपाद वल्लभ अनघा दत्त मंदिर. तर चला आता आपण आत प्रवेश करूयात. आणि तुम्ही बघू शकता प्रवेश केल्यावरच समोर हे असं सुंदर दृश्य दिसते, म्हणजे तुम्ही मंदिराकडे बघूनच किती छान वाटतंय तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. आणि हे त्याचा बाजूचा असा एरिया तुम्ही बघू शकता. यार हे मंदिराचे जे डिझाईन, हे रांगोळी बघा किती मोठी आणि छान वाटते मंदिराच्या समोरच. आणि हा एक असा खांब आहे, त्याच्यावर लिहिलंय माहिती पण आपण वाचू शकत नाही. यार हे बघा किती सुंदर आहे यार, मला खूप आवडलं, खूप जास्त. तर हे आहे देवीचं मंदिर, म्हणून देवीसाठी आम्ही ओटी घेतलेली आहे, देवीला ओटी द्यायला म्हणून. हे आहे बाजूला श्री महागणपती आणि तुम्ही इकडे बघू शकता ओटी ठेवलेल्या आहेत. सो गाईज आता आम्ही जाऊन आलो अनघा दत्त मंदिर इथे, बट तिथे पण मला व्हिडिओज वगैरे नाही काढायला भेटले, बिकॉज मोस्ट ऑफ द मंदिरात व्हिडिओज वगैरे काढणं अलाउड नाही आहे, फोटोज काढणं अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे नाही जमत आहे फोटोज वगैरे काढायला. बट थोडंसं मी काय भेटलं तर तुम्हाला मी दाखवेन ऑनलाईन, जर फोटोज वगैरे मिळाले तर मी तुम्हाला लास्टला ते दाखवेन. बट तिकडून जाऊन एवढं छान वाटतं आहे ना, मंदिराचा एक्सपिरियन्स खूप छान आहे. गाईज आता आम्ही आलेलो कुंती माधव मंदिर इथे पण फोटोज व्हिडिओज काहीच अलाउड नाही, तर तेही काय दाखवतानाच नाही आलं. तर असे मंदिर आहे तर मी तुम्हाला फक्त त्याचे फोटोज देईन की जिथे मला व्हिडिओज फोटो शूट नाही करता आले. तर गाईज हे आहे आपलं आजचं शेवटचं मंदिर जे की आपण व्हिजिट करणार आहोत. श्री कुकुटेश्वर मंदिर असे या मंदिराचं नाव आहे. आणि यार गाईज इथे येताना मी माझा फोन कुठे ठेवला मला तेच नाही माहिती. जस्ट होप माझा फोन मला भेटेल. आणि तुम्ही बघू शकता की हा मंदिर खूप सुंदर आहे आणि हे त्याचं एंट्रन्स आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असं ते बनवलेलं आहे. त्याचं जे कळस आहे वरचं, ते मला अशा टेम्पल्स कधीपासून व्हिजिट करायचे होते. आणि पाण्यामध्ये हे तुम्ही जे स्टॅच्यू बघताय तर त्याच्यामागे एक स्टोरी आहे. तर गयासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्याला हरवण्यासाठी विष्णूंनी एका कोंबडीचं रूप घेतलं होतं, म्हणजे कुकुटाचं, म्हणून ह्याला कुकुटेश्वर असं नाव पडलेलं आहे. आणि त्याच्यावरती बसून देवानी यज्ञ केले होते. आणि नंतर त्याची जेव्हा मृत्यू झाली तेव्हा त्याच्या 3 तुकडे झाले आणि त्यातून 3 तुकड्यांपैकी एक तुकडा जो त्याच्या डोक्याचा होता तो बिहारमध्ये होता. आणि नंतर त्याचा जो छातीचा अंगाचा भाग होता तो ओडिसामध्ये आणि जो त्याच्या पायाचा भाग होता तो पिठापूरमध्ये आंध्र प्रदेश इथे पडलेला होता. म्हणून त्याचं पादगया क्षेत्रम असं पण ह्या ठिकाणाला म्हटलं जातं. त्याच ठिकाणी भरपूर मंदिर आहेत, जसं की 10वं शक्तिपीठ जे आहे ते पण इथेच आहे. तुम्ही बघू शकता हे मंदिराचं कळस मला खूप फार जास्त आवडलं आहे. आणि या एकाच ठिकाणी खूप साऱ्या देवी देवतांचे मंदिर आहेत आतमध्ये, पण तिथे व्हिडिओज फोटोज अलाउड नाही आहेत म्हणून. हे बघा तुम्ही इकडे समोर बघू शकता, इकडे सगळे विविध मंदिरं आहेत. गाईज हे होतं या व्हिडिओसाठी, बाकीचं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे. सो स्टे ट्यून. आय होप यू लाईक. सो शेअर अँड सबस्क्राईब.